महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हर हर महादेवच्या गजरात जुना शेवा दुमदुमले। शिवमहिमा संगीत कार्यक्रमाने शिवभक्त मंत्रमुग्ध। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर उरण तालुक्यातील जुना शेवा येथे भक्ती आणि कलेचा अपूर्व संगम पाहायला मिळाला। येथील शिवमंदिरात आयोजित शिवमहिमा या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत आणि ओम नमो शिवायच्या गजरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परदेशी कुटुंबातील लहान मुलांनी सादर केलेला शिवपार्वती सोहळा आणि रौद्र रूपातील शिवतांडव नृत्य। या सादरीकरणाने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। या नृत्याचे बहारदार दिग्दर्शन डॉक्टर दया परदेशी यांनी केले होते। प्रसिद्ध गायक आणि निवेदक संतोषजी परदेशी व पल्लवी परदेशी यांनी आपल्या गायकीने आणि ओघवत्या शैलीने कार्यक्रमात रंग भरले। त्यांना गायक दिनेश पाटील आणि फार्मासिस्ट बाळू घाळवट उर्फ जयदेव यांनी आपल्या सुमधुर आवाजाची साथ दिली। भक्ती संगीताच्या प्रवाहात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व शिवभक्त तल्लीन झाले होते। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। यामध्ये मराठी पत्रकार संघाचे उरण तालुका अध्यक्ष घनश्याम कडू, सामाजिक कार्यकर्ते रमेश म्हात्रे, शिवसेना उरण विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक किशोर भोईर, मंगेश पाटील, योगेश म्हात्रे, राजेंद्र गोवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मंदिराचे पुजारी श्री संतोष दर्णे यांनी सर्व गायक आणि पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला। हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या जयघोषाने जुना शेवा परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते। महाशिवरात्रीचा आनंदोत्सव आणि शिवमहिमा कार्यक्रम उरणमधील शिवभक्तांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी MD भोईरसह तृप्ती भोईर, उरण।